नमस्कार. उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. मन म्हणजे काय व त्याची कार्यपद्धती. सकारात्मक नकारात्मक विचारांचा शरीरावर होणारा परिणाम, सुदृढ मनाचे निकष, मानसिक सामाजिक शारीरिक स्वास्थ्य यांचा परस्पर संबंध, मानसिक आजार उपचार गैरसमजुती असा हा रंजक कार्यक्रम तज्ज्ञ वैदेही भिडे यांनी सहवास वृद्धाश्रमात नुकतेच सादर केला. व्यक्तिमत्व असं त्यांचं वर्णन करता येईल. आणि त्यांचा संगीताचा अभ्यास आहे. मृतांच्या मनोव्यथा आणि त्याच्यावरची उपचार पद्धती याच्याविषयी सुद्धा त्यांनी डॉक्टर आनंद नागरसारख्या मातोश्रींकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यांच्याच संस्थेमध्ये त्या एक समन्वयक म्हणून काम करतात. मनोविकास या विषयावरती आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 300 कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्याचबरोबर विविध स्तरातल्या लोकांसाठी म्हणजे विद्यार्थी असतील, गृहिणी असतील किंवा तरुण असतील आणि वृद्ध या सगळ्यांचं समुपदेशन त्या आपल्या कार्यक्रमातून करतात. बहिणाबहिणीचं सांगितलं आहे, मन वढाय वढाय उद्या पिकात ढोरं किती हाकला फिरी येत आहे पिकावर. तसं आपलं मन हे चंचल असतं. तर त्या चंचल मनाला आवर कसा घालायचा आणि अंतर्मन आणि बाह्यमन या दोघांची सांगड घालून आपलं जीवन सुखद कसं करायचं याचं मार्गदर्शन त्या आपल्याला इथे करणार आहेत. त्यांचं मी आमच्या सहवास आणि रोटरी क्लब या दोन्ही संस्थांतर्फे स्वागत करतो. मी भिडे सरांना विनंती करतो की त्यांनी वैदेही भिडे पाटीलचं उच्च देऊन स्वागत करायचं. आम्ही IPAच्या संस्थेतून आलोय. जसं मगाशी सरांनी सांगितलं की डॉक्टर नाडकर्णींची ही संस्था आहे आणि आमचं पहिलं वाक्यच आहे की सुदृढ मन सर्वांसाठी. सो तर सुदृढ मन म्हणजे काय हे आपण आजच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. सो आपण शारीरिक आरोग्याबाबत जागरूक असतो पण मानसिक आरोग्याबाबत इतकी जागरूकता नाही आहे. कारण आपल्याला कधी कोणी सांगितलेलंच नाही आहे की त्या बाबतीत आपण जागरूक असलं पाहिजे. सो आपण आज बोलणार आहोत मनाबद्दल. जसं आता अगदी सर म्हणाले ना तसंच आहे की बहिणाबाई जसं म्हणाले की मन वढाय वढाय उभ्या पिकात लढूर किती हाकला पिवी येतं पिकावर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखाद्या शेतात शिरलेलं गुरं असतात ती अजिबात बाहेर पडत नाही. तसंच अगदी आपल्या मनाचं आहे की एखादा विचार मनात आला की आपण कितीही ठरवलं, लोकांनी कितीही सांगितलं की हा विचार मनातून काढून टाक तरी तो काही जाता जात नाही. आणि तसंच मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. म्हणजे इथे बसल्या बसल्या आता आमच्या सुद्धा डोक्यात खरं म्हणजे आता परत जाताना किती ट्रॅफिक लागेल, ठाण्याला पोचायला किती वेळ लागेल हे सगळं नॅचरली आहे. तुमच्याही मनात अनेक विचार असतात. सो बहिणाबाईंसारख्या एका अशिक्षित स्त्रीला खरं म्हणजे किती मन अगदी सार्थपणे कळलंय ना की आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांचे दाखले देऊन मनाचं वर्णन करतोय. सो हे आपलं मन नेमकं कसं आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की आपलं मन आहे कुठे. कुठे आहे आपलं मन. आपल्या शरीरामध्ये आपलं मन नेमकं कुठे आहे. म्हणजे बॉलिवूडने आपल्याला इथे सांगितलंय दिल है जो मानता नाही, पण ऍक्च्युली दिल जे आहे ते फक्त रक्ताभिसरणाचं काम करतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मग मन कुठे आहे. आपण जरी आपले इंटरनल ऑर्गन्स दिसत नसले तरी आपण त्यांना प्लेस करू शकतो की लिव्हर इकडे आहे, किडनी इकडे आहे. पण मग मन बरोबर म्हणजे आपल्या मेंदू जी अनेक कामं करत असतो त्याच्यातून आपल्याला आपलं मन जाणवत असतं. म्हणजे मेंदू अनेक प्रकारची कामं करतो की जी मूर्त असतात, अमूर्त असतात. सो मूर्त कामं म्हणजे मी माईक हातात धरलाय, मी बोलतीये, मी चहा पितीये, मी चालतीये. पण काही अमूर्त कामं असतात की जी आपल्याला दिसत नाही पण आपल्याला जाणवतं.
जसं की विचार. आता मी जर का असा एक लुक टाकला इकडे बसलेल्या लोकांकडे, सो मला माहिती नाहीये त्यांच्या मनात काय चाललंय, पण माझ्या मनात त्याबद्दल वेगवेगळे विचार येऊ शकतात की हिला काय वाटत असेल, उशिरा कशी काय आली. म्हणजे मी माझ्या पर्स्पेक्टिव्हनी तिच्या मनातले विचार ॲझ्युम करायला लागते आणि ते आपल्याला दिसत नाही. सो हे झालं आपलं अमूर्त काम. सो विचार झाला, भावना झाल्या, त्याच्यानंतर स्मृती पण आपलं स्मृतीद्वारे पण आपलं मन आपल्यापर्यंत पोहोचत असतं. सो विचार, भावना, स्मृती, तारतम्य, विवेक अशा अनेक मनाच्या संस्था आहेत. आणि जशा शरीराच्या वेगवेगळ्या संस्था असतात की पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, तशाच आपल्या मनाच्या ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत. आणि ह्या ना एकत्र येऊन काम करत असतात. की जसं की एखाद्या संयुगासारखं, एखाद्या म्हणजे चहा समजा आपण घेतला, एकदा चहा बनला की त्यातले इन्ग्रेडियंट्स आपण सेपरेट नाही करू शकत. तसंच आपल्या मनाचं आहे की या संस्थांना आपण वेगळं नाही करू शकत की आता फक्त स्मृतीने काम केलं, आता फक्त विचारच आले मनात, असं नाही. ते सगळं एकत्रितपणे येऊन काम करत असतं. म्हणजे ते भेळेसारखं नाहीये की भेळेतले आपण, मला कांदा आवडत नाही मी काढून ठेवला, मला कोथिंबीर आवडत नाही मी काढून ठेवली, किंवा मला कांदा खूप आवडतो म्हणून मी जास्त घातला. असं आपल्याला वेगवेगळं दाखवता नाहीये मनाच्या बाबतीत. सो हे मन नेमकं कसं काम करतं हे आपण थोडक्यात ना एका रोल प्लेच्या माध्यमातून बघणार. आणि आपला कार्यक्रम ना कंटाळा आला तर अगदी नक्की सांगा की आता वाच ना, पहिले कंटाळा आलाय. आणि आपण काही नुसतं भाषण बोलणं असं करणार नाही आहोत, तर रोल प्लेच्या माध्यमातून हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. सो आपण मनाच्या संस्था कशा काम करतात याचा एक रोल प्ले आता बघणार आहोत आणि मग त्याच्याबद्दल आपण बोलूया. ऑर्गनायझेशननी काय सांगितलंय, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हे तिन्ही आरोग्य आपलं जेव्हा चांगलं असतं तेव्हा आपण सुदृढ म्हटलं जातं, त्याला आरोग्य म्हटलं जातं. आता शारीरिक आरोग्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यासाठी आपण खूप जागरूक असतो, वेगवेगळे प्रयत्न करत असतो. कोणी रोज सकाळी योगासनं करतं, कोणी जांभुवी करतं, कोणी काही चालायला जातात. म्हणजे आपलं हेल्थ कॉन्शियस असणारे लोक सगळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या हे सांभाळतात की मी सकाळी उठून काय घेते प्रत्येक करतं. पण माझं मन चांगलं राहील म्हणून कोण आपण प्रयत्न करतो ना, नाही. तर मानसिक आरोग्य सुद्धा आपल्याला चांगलं ठेवलं पाहिजे, कारण आपण एका समाजात राहतो. सामाजिक आरोग्याची सुद्धा जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, कारण आपण सगळे मिळूनच समाज तयार होतो. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हे तिन्ही आरोग्य जेव्हा हातात घालून व्यवस्थित चालू असतील तेव्हा आपण सुदृढ असणार. तर प्रत्येक आरोग्य शरीराबरोबरच आपलं मन सुदृढ ठेवायचं आणि समाजासाठी सुद्धा काही करायचं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण ती करतही असतो. सामाजिक आरोग्य म्हणजे काय, कारण आपण समाजात राहतो आणि समाजातल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजे आता सगळे आपण कोरोनामधनं गेलेलो आहोत, तेव्हा प्रत्येकाला काय बातमी कुठं ऐकू आली की सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. माणूस ओळखीचा असो किंवा नसो आपल्याला वाईट वाटत होतं. कुठे दंगल झालेली आपण ऐकली की आपल्याला वाईट वाटतं ना, अरे बापरे काय झालं असेल, चिंता वाटते. कुठेतरी कच्छमध्ये भूकंप होतो आपण इथून मदत पाठवतो. किंवा कुठे आपल्या कॉलनीमध्ये कोणीतरी मुलगा, अरे 10वीचा रिझल्ट लागला, आपल्या कॉलनीतला मुलगा पहिला आलाय, आपल्याला आनंदच होतो ना. आता इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, चेंगराचेंगरी होईपर्यंत लोक तिथे गेले नाही. म्हणजे समाजामध्ये काही गोष्ट घडत असते त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. चांगली गोष्ट असेल आपणही आनंदी होतो, वाईट असेल तर आपल्यालाही दुःख होतं. म्हणजेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. सो समाजात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा चांगल्या कशा घडतील, कारण आपल्यावर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून त्याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्याचीही आपली काहीतरी जबाबदारी आहे, प्रत्येकाने जाणून केलं पाहिजे. जसं मी म्हटलं आधी की आपण
पहिली ही आहे, आम्ही त्याला म्हणतो 4 सची चतुसूत्री. तुम्हाला दिसते समोर. त्यातलं पहिलं आहे समाधान. तर सामाजिक काम जेव्हा करतो आपण काही, म्हणजे काहीतरी विशेष जाऊन केलं पाहिजे सामाजिक काम असं नाही ना. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा. कोरोना काळात आपण याचा अनुभव घेतला की मी भाजी आणायला बाहेर जाते, शेजारी विचारतात का तुमचं काही आणायचं आहे का. ही किती छोटीशी गोष्ट आहे, पण ही आपल्याला समाधान देणारी आहे की मी कोणाच्या तरी आज उपयोगी पडले. आपण मुंबईत राहणारे लोक तर आपण बघतो की प्रत्येक जण इतका कामाच्या व्यापात असतो. आपण कधी ऑफिसला जाताना वगैरे कोणी रस्त्यात दिसलं काही रस्ता क्रॉस करून हवं तर आपण सहज क्रॉस करून देतो, पुढे निघून जातो. त्याच्याकडनं आपल्याला काही थँक्यूची ही अपेक्षा नसते किंवा आपण काहीतरी ग्रेट केलं, पण आपल्याला मनाला समाधान नक्की मिळतं की आज मी कोणाच्या तरी उपयोगी पडले. हे काय असतं, समाधान असतं. आणि प्रत्येक काम आपण समाधान मिळवण्यासाठीच करत असतो. समाधानाचे 2 प्रकार आहेत. एक शॉर्ट टर्म समाधान आणि एक लॉंग टर्म समाधान. याचं उदाहरण देताना दरवेळी आम्ही बटाटे वड्याचं उदाहरण देतो की मला बटाटे वडा खूप आवडतो, म्हणून मी तो रोज खाल्ला तर मला खाण्याची मजा येईल, त्यावेळी मला समाधान मिळेल. पण हे शॉर्ट टर्म समाधान होईल, कारण रोज वडा खाऊन माझं पोट बिघडेल ना, म्हणजे दूरगामी परिणाम त्याचे माझ्या आरोग्यावर होणार आहे. सो असं समाधान नको आहे मला. तर समाधान मिळवताना ना मला तेही लक्षात घेतलं पाहिजे की याचे लांबचे परिणाम काय असणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला पुढचं उपयोगी पडतं समतोल. की मला आवडतो पण म्हणून मी काय कधीच खायचं नाही का, नाही तर मला समतोल दाखवता येतो ना त्याच्यात की मी आठवड्यातनं एकदा खाईन, 15 दिवसातनं एकदा खाईन. आवडतो म्हणून मी रोज खाणार नाही. किंवा मी आज वडा खाल्ला तर मी उद्यापासूनचे 3 दिवस मी सॅलड खाऊन काहीतरी बॅलन्स करीन. असा तो समतोल आपण साधत असतो. त्याच्यासाठी आपल्याला लागतो संयम. कारण संयम नसेल तर तुम्ही थांबू नाही शकणार ना, हात जाईलच वड्याकडे. हे बटाटे वड्याचं उदाहरण आहे म्हणून असं आपण कुठलंही आपल्या कृतीशी ते उदाहरण जोडू शकतो. आपण मुलांच्या दृष्टीने बघितलं तर अभ्यास न करता मला मार्ग मिळवायचे, तर मला मी परीक्षा, वार्षिक परीक्षा माझी उद्या आहे आणि मला चांगले मार्क मिळवायला हवे म्हणजे मी आत्ता मला जाणीव झाली, तर मग मी कॉपी करते. मुलांचं होतं असं कॉपी केली, शॉर्ट टर्म समाधान, कदाचित ती कॉपी पकडली न जाऊन त्यांना मार्क चांगले मिळतीलही, पण आयुष्यभर ती रुखरुख राहील का मनात की मी तेव्हा कॉपी केली होती किंवा हे काही खरं नाहीये. तेव्हा त्याच्यासाठी काय हवं की आता जे मिळते संयम हवा की मला कितीही आता वाटलं तरी नाही, आता मी जे वाचून मला जे लिहिता येईल ते लिहिता येईल. असं आपण स्वतःच्या मनाशी विचार केला ना तर आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात की आपण संयम ठेवलेला असतो, समतोल दाखवलेला असतो समाधान मिळवण्यासाठी. हा आपल्याला एक्सरसाइज आहे की आठवून बघायचं काय आपण कुठे दाखवलंय किंवा काही प्रसंगात मी का बरं अशी वागले होते असं जर आपण मागे जाऊन विचार करायचा ठरवलं तर आपल्या लक्षात येईल की अरे हा मगाशी आपण मन कसं काम करतं हे बघितलं तर त्याच्यात काय काय होतं, विचार, भावना, स्मृती, तारतम्य आणि विवेक. तर आपलेच काही प्रसंग जर आपण मागे जाऊन बघायचा विचार केला, आठवायचा प्रयत्न केला ना तर लक्षात येईल की इथे ना मी भावना वापरलीच नव्हती, मी फक्त विचारातच होते. किंवा इथे मला मी तारतम्य दाखवायचं राहिलं बरं का, त्यामुळे अशी कृती घडली, असं होऊ शकतं. तर आपला आपण अभ्यास करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि तिने सांगितलं पण मग अशी की आपली कृती किंवा हे जे आपण त्यावेळी केलेलं असतं ते संयुक्त आहे. हे सगळं एकत्र यायला लागतं. एखादी गोष्ट त्यातली मिस झाली ना की आपली कृती चुकते. त्याला दिली एक मी खाल्ली, ती काय झाली, संस्कृती झाली ना. पण मला 2 भाकऱ्या लागतात, पण मी आज माझ्या सहकार्याने आणलेली त्याची पण भाकरी ओढून घेतली आणि मी खाल्ली, ही झाली विकृती. आणि प्रकृती, संस्कृती आणि विकृती. की माझी प्रकृती आहे, मला 2 लागतात म्हणून मी 2 भाकऱ्या खाल्ल्या. म्हणजे हेच आपण भाकरीच्या जागी पैसे सुद्धा ठेवू शकतो की मला किती पैसे लागतात, तेवढी माझी गरज आहे आणि ती असायला हवी. पण माझी संस्कृती काय आहे की त्याच्यामधलं मी दुसऱ्याला किती देते, की मला आनंद मिळतोय म्हणून दुसऱ्याला त्रास देऊन मला आनंद मिळवायचा नाहीये. त्याचबरोबर दुसऱ्याला मदत करून मिळणारा आनंद सुद्धा मला मिळवायचा आहे.
कारण ते जर का मी केलं नाही तर ती ठरेल विकृती. आणि म्हणून ही 4 Sची चतुसूत्री आपल्याला अनेक ठिकाणी वापरता येईल. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या मनात डायलेमा असेल ना की मी नेमकं आत्ता काय करू, तर मला निर्णय घेताना बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. आपण हे करू शकतो की मी नेमकं कसलं समाधान या निर्णयातून मिळवू पाहते, शॉर्ट टर्म का लॉंग टर्म, आणि त्यासाठीचा बॅलन्स मला साधता येतोय का, हा बॅलन्स साधण्यासाठी मला संयम ठेवता येतोय का, आणि ॲट द सेम टाइम हे समाधान मिळवताना माझ्यामुळे कोणाचं काही नुकसान होत नाहीये ना. सो अशा वेळी 4 Sची चतुसूत्री